हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. आज मी बनवणार आहे मटणाचा रस्सा. मटणाची ग्रेव्ही खूप भारी लागते. तर इथे ना मी अर्धा के-जी मटण घेतलं आहे. त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे पाण्याने आणि त्याच्यानंतर 2 चम्मच मीठ ॲड करून त्याला परत चांगलं स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि इथं ना मी काय करणार आहे की मटणला मॅग्नेट करायला ठेवणार आहे. तर इथे मी हळद टाकली आहे 1 चम्मच आणि मीठ टाकलं आहे 2-2.5 चम्मच टाकलं आहे. म्हणजे हे मीठ टेस्ट अकॉर्डिंग आहे. नंतर भाजीमध्ये पडणार नाही. जर का तुम्हाला टेस्ट करून बघा. जर का तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही परत ॲड करू शकता. तर इथे ना आमच्या सोसायटीमध्ये छोटासा प्रोग्राम होता. तर म्हणजे ते कचरा वगैरे मग कसा ठेवायचा, कसं त्याला हे करायचं, तर तो एक छोटासा प्रोग्राम होता. समाजाची काय अवस्था होते हे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्या मुळशीच्या डेपोजवळ जाऊन बघा. तिथल्या लोकांना विचार. पुण्यातला कचरा जिथे डंप होतो त्या फुलसुंगीमध्ये जाऊन विचार. तिथे शेकडो एकर जमीन मी माझ्या पायाखाली समावून घेतलेली आहे आणि तू मला हलक्यात घेतेस. तू समजतेस कोण स्वतःला? आमच्या संस्कृतीत महिलांशी नीट वागायचा. तू बोलायच रे. मी माझ्या भगिनींचा साथीदार. मी स्वच्छता दूत आहे. सांगायला हलक्यात घेते ती मला. हो सांगतो. अगं ताई, ध्येय आहे सुवर्णलता मदरसन कंपनीच्या वतीने आपल्या सोसायटीमध्ये कंपोस्ट मशीन लावले. ते कसं वापरायचं व कचऱ्याचं कसं वर्गीकरण करायचं याचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाईल. आणि ताई, तुझ्या हातामध्ये जो ओला कचरा आहे ना, तू कंपोस्ट मशीन मध्ये टाक. तर मी ते अर्ध्या तासासाठी मॅग्नेट करायला ठेवलं होतं. तर वरती आले तर अर्धा तास झालेलाच होता. तर इथे मी काय केलं आहे, 3 लसणाचे गाठे घेतलेत. पण एवढे लागणार नाही, एकच गाठा लागतो. कारण की मी फक्त दोघांचीच भाजी बनवते आहे. जर का तुम्ही जास्त जणांची भाजी बनवत असेल, 4 जणांची किंवा 6 जणांची, तर याच्यामध्ये तुम्ही थोडं थोडं जास्त ॲड करून भाजी बनवू शकता. तर इथे बघा, मी इथे लसूण घेतला आहे 10 ते 12 पाकळ्या आणि एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे आणि थोडंसं आलं घेतलं आहे. एक तर पहिलेच गरमी आहे तर आलं मी थोडं कमीच वापरलं आहे आणि मसाल्यामध्ये पण आलं लसूण वगैरे नाही टाकलं आहे. तर बघा, अशी मस्त फाईन त्याची मस्त पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट आपल्याला काय करायचं आहे की जेव्हा आपण बॉईल करू मटणाला तर त्याच्या अगोदर त्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. ब्राऊन कलरमध्ये मस्त लालसर त्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मटण जे आहे ते कुकरमध्ये ॲड करायचं आहे. तर डायरेक्टली असंच ॲड करायचं आहे आणि जे पण पाणी खाली राहील ते पाणी टाकायचं नाही आहे आणि त्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने सोसायटीमध्ये खूप छान प्रोग्राम झाला होता. तो कचऱ्यासाठी होता मेन. म्हणजे जो ओला कचरा सुका कचरा आहे तो वेगळा वेगळा करण्यासाठी कसा ठेवायचा तर ते सांगण्यासाठी खाली बोलवलं होतं आणि खूप छानपैकी मस्त असं नाटक त्यांनी साजरं केलं होतं आणि त्या नाटका थ्रू आम्हाला सर्वांना त्यांनी सांगितलं होतं की ओला कचरा सुका कचरा कसा ठेवायचा, कसा टाकायचा. तर इथे ना मी काय केलं आहे की मटण त्याला मस्त कमी गॅसवरच त्याला पाणी न टाकता त्याला पाणी सुटलेलं आहे मटणालाच. तर वरती एक प्लेट ठेवली होती, त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं की जेणेकरून जे मटण आहे ते खाली न लागावं म्हणून प्लेटमध्ये पाणी ठेवलं होतं. आणि तसंही मी ते गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये टाकलं ना तर 2 प्लेटच टाकणार आहे. फक्त शिजण्यापुरतंच मी ते टाकणार आहे. तर इथे मी मसाल्याची तयारी करते आहे. तर मी थोडंसं खोबरं जे आहे ते चांगलं बारीक चॉप करून त्याला चांगलं लालसर भाजलं आहे आणि कांदा घेतला आहे एक छोट्या साईजचा आणि त्याच्यामध्ये थोडीशी खसखस टाकली आहे आणि त्याला पण चांगलं मस्त असं परतून घेते आहे. बघा, कांद्याला पण चांगलं परतल्यानंतरच आपल्याला खसखस टाकायची आहे. स्टार्टिंगला खसखस नका टाकू, नाहीतर मग खसखस जळेल आणि कांदा तसाच राहील. तर इथे मी थोडेसे टरबुजाची बीज घेतले आणि जे काजूचा जो बारीक चुरा असतो तो घेतला आहे.
तर हे टरबूजाच्या बिया आणि जे काजूचा चुरा आहे तो ऑप्शनल आहे, टाकला तर चालेल, नसेल तर राहू द्या. तर इथे मी फूल घेतलं आहे ब्लॅकवालं आणि त्याच्यामध्ये थोडेसे फुटाणे टाकते. याच्यामध्ये मी ना ह्या भाजीमध्ये कुठलाही खडा मसाला वगैरे नाही वापरला आहे. बिना खडा मसाल्याची भाजी एवढी भारी बनते ना, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर इथे माझा मसाला जो आहे तो रेडी झाला आहे. तर मी याला थोडंसं थंड होऊ देते आणि मग नंतर मिक्सरमधून काढते आणि मस्त झाकण लावून याला बाजूला ठेवून देते थोडा वेळ. आणि थोडंसं म्हणजे जे बीज भाजताना आहे ना ते थोडंसं उडालं होतं, तर त्याला क्लीन करून घेते. तर बघा, कुकरमध्ये पण मस्त असं पाणी सुटतं आहे आणि छान शिजतं आहे. अशा पद्धतीने पण तुम्ही शिजवून घेऊ शकता, पण अशा पद्धतीने जर का शिजवत राहिले ना तुम्ही तर अर्धा ते 1 तास तर आरामशीर लागेल. पण स्टार्टिंगला असं करायचं आणि मग नंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं. तसंही तुम्ही ठेवू शकता, म्हणजे नॉर्मली पातेल्यामध्ये पण शिजवून एवढं भारी रस्सा लागतो ना. पण असं पण खूप असं जर का थोडंसं स्टार्टिंगला तुम्ही केलं आणि नंतर कुकरला झाकण लावून घेतलं, तो पण रस्सा खूप छान लागतो. तर इथे मी जो मसाला आहे बनवलेला कढईमध्ये भाजून ठेवला होता, तर तो पण चांगला थंडा झाला होता आणि मी मिक्सरमधून काढून घेतला आहे. तर तिकडे पण कुकरची 1-2 विसल झाली आहे. तर मला फक्त 3 विसल घ्यायचे आहे. जर का तुम्हाला थोडंसं कच्चा पण वाटला तर तुम्ही एखादी विसल एक्स्ट्रा घेऊ शकता. तर इथे काय झालं ना की माझा मुलगा काही भाकरी खात नाही आणि आमच्या घरी मटण असलं की त्याच्यासोबत भाकरी पाहिजेतच. तर मी त्याच्यासाठी 2 चपाती टाकले छोटे छोटे साईजचे. आणि इथे मुलीने पण चॉकलेट खाल्लं होतं, तर तिचे हात तोंड पूर्ण ब्लॅक झालं होतं. तिचं पण वॉश करून घेतलं. स्वयंपाकाच्या मध्ये पण त्यांना बघावं लागतं. तर इथे बघा, मटण पण छान शिजलं आहे. तर तुमचं थोडंफार जर का कच्चं राहिलं असेल तर एखादी विसल एक्स्ट्रा द्या. तर इथे मी भाजीची तयारी करते. तर इथे मी तेल टाकलं आहे एका छोट्या कढईमध्ये. थोडंसंच तेल ॲड केलं आहे, कारण की जे मटणमध्ये थोडीशी चरबी आली होती, तर त्या चरबीने काय होतं ना की तेल खूप जास्त प्रमाणात सुटतं. तर मी त्याच्यासाठी थोडंसंच तेल ॲड केलं आणि जो मिक्सरमध्ये मस्त जो मसाला बनवला होता तर तो 2 चम्मचच ॲड केला आहे मी. बाकीचा जर का नंतर 1 आठवड्यापर्यंत चालतो तो मसाला, तर तसं काही खराब होत नाही. तर मी त्याच्यातला फक्त 2च चम्मच मसाला यूज केला आहे आणि बाकीचा ठेवून दिला आहे चांगलं एअरटाईट अशा पॅकमध्ये. तर इथे मी 1 चम्मच मिर्च पावडर यूज केली आहे आणि 1 चम्मच गरम मसाला आणि चांगलं असं मस्त त्याला मिक्स केलं आहे, परतून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे ना, जो मसाला शिजण्यासाठी जे येल्लो पाणी असतं ना, आपलं पिवळं पाणी मटणाचं, तर ते त्या मसाल्यामध्ये थोडं ॲड केलं आहे आणि त्याला चांगलं असं मस्त तरी टाईप म्हणजे वरती जो मसाला शिजण्यासाठी त्याला थोडं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं आहे आणि चांगलं शिजू दिलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मी मटण जे आहे ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे. आणि माझ्या मुलाला तो तिखट नाही खात, तर त्याला पण थोडंसं बाजूला काढून ठेवलं आहे. आणि इथे मी काय करते आहे ना, कोथिंबीर टाकली आहे पहिले मस्त अशी बारीक चॉप केलेली आणि पुदिना पण टाकला आहे थोडासा. तर काय ना, आपण कुठलंही काम करतो आणि ते जर आपल्या मनासारखं झालं तर खूप भारी वाटतं. तर इथे मी थोडासा भात लावला आहे आणि गॅसला मीडियम साईजवर ठेवते आहे. तर बघा, इथे आपली मस्त अशी भाजी तयार झाली आहे. मटण करी खूप भारी, संडे स्पेशल. आमच्या घरी जर का संडे आला तर नक्की 101% भाजी असते म्हणजे असतेच. फक्त चतुर्थी, एकादशी असं वगैरे काही आलं तर आमच्या घरी नाही आणत. तुमच्या घरी असं कधी झालं आहे का की घेताना तर माहिती नाही आहे, पण घरी आल्यावर असं झालं आहे की
अरे आज चतुर्थी आहे किंवा एकादशी आहे असं कधी झालंय का? आमच्या घरी तर नाही झालं असं कधी. पण चला इथे मी भाकरीची तयारी करते. तर इथे मी 4 भाकरी बनवते, जास्त नाही, दोघांच्याच आहे. तर त्याच्यातली पण भाकरी उरतीच. तर इथे भात पण झालाय. तर बघा, पहिले मस्त जे पीठ आपण भाकरीचं जे आहे ना, तर ते मस्त जितकं जास्त तुम्ही मळसाल ना त्याला, तितकी मस्त भाकरी अशी सॉफ्ट बनते बघा. आणि तुम्हाला जशी म्हणजे आपल्याला जशी आवडते त्या पद्धतीने आपण मस्त सॉफ्ट गोल गोल बनवू शकतो. तर इथे बघा, मी छान असं त्याला चांगलं मळलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला गोल गोल फिरवून आणि मग नंतर हाताने थोडंसं दाबून आणि मग नंतर पोळपाटावर थोडंसं पीठ टाकायचं कोरडं आणि त्याच्यावर जे आपण पिठाचं जे गोल बनवलेलं होतं तर ते त्याच्यावर टाकायचं आणि वरतून थोडंसं पीठ टाकायचं. मस्त असं हाताचा जो खालचा बेस असतो ना, त्या बेसने छानपैकी असं दाबत दाबत त्याला फिरवून घ्यायचे. खूप भारी लागते. सॉरी, खायला पण खूप भारी लागते आणि दिसायला पण खूप भारी लागते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की मला सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे पूर्ण तर होतच आलाय. आणि आवडला व्हिडिओ तर लाईक तर कराच. संडे स्पेशल आहे मटण करी, खूप भारी लागते. बघा किती छान मस्त फुलली आहे भाकर. आणि अशाच सगळ्या भाकरी फुलल्या आहेत. असं नाही की मी जी फुललेली आहे तीच दाखवते, तसं नाही आहे. सगळे जे भाकरी आहे 4 बनवल्या आहेत मी. तर खूप भारी बनल्यात. तर बराचसा टाईम झाला होता, खाली प्रोग्रामला गेले होते तर थोडंसं लेट झालं. तर तुम्ही पण जो ओला कचरा आहे, सुका कचरा आहे, तर तो वेगळा करा आणि जे काचेचे जे पण असेल ते थोडंसं साचवून आणि त्याच्यानंतरच मग तुम्ही एखाद्या चांगल्या पॅकमध्ये बांधून त्याला टाकावं. नाहीतर काय होतं ना, मग जनावरं जेव्हा त्या ओल्या कचऱ्याला खातात ना, तर तेव्हा त्यांच्या तोंडाला खूप लागलेलं असतं बघा. तर चला, स्वस्त राहा, मस्त राहा, चांगलं जेवण